हे धरण आहे बघा, ते पलीकडून केमिकल कंपन्या सोडून पाणी खराब करते आणि इथं हे लोक देवा सामान टाकून पाणी खराब करते बघा. आज योगा दिवस आहे म्हणून योगाची मुवमेंट करू. आज कोणकोणते एक स्टेप योगाचे आपल्या वर्कआउटमध्ये कामाला येईन आणि त्याचं बेनिफिट काय होईल ते बघू. तर चला. बदाम खायला काय मला एक द्या. करण्याची भिंत आहे ही, वर आहे आपलं आणि खाली आहे. याच्यावरून पाणी खाली येतं इथून येऊन मग त्या नाल्याने तसं तिकडे जातं. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 170वा दिवस आहे. तर आज पण आपण थोडंसं बाहेर आलतो एक पाहुणे सोडायला ओएसएस कॉर्नरला. तर चला आता आलो आपण. पेट्रोल टाकलं. हे पंप आहे बघा, काल वेगळ्या ह्याच्यात टाकलं होतं, आज वेगळ्या ह्याच्यात पेट्रोल टाकला. तर चला 6:30 पावणे 6 वाजत झाले. 5:30 पावणे 6. तर चला ग्राउंडकडे निघू आता. पाणी वाढलंय. चला आलो आता ग्राउंडकडे आपण. किती मारला राव? कधी आलता? 5-15. तिचा राऊंड झाला कंप्लीट. तर चला आता आपण वॉर्मअप करू. आज काय माहिती का, योगा दिवस आहे आज. आज आहे योगा दिवस. तर आपण एक सूर्यनमस्कारचा सेट करू आता आपलं जॉगिंग ते झाल्यावर. तर चला. आणि आज एक दुसरी गोष्ट आहे, आज वर्षातून सगळ्यात मोठा दिवस आहे आज. अर्धा का 1 घंटा काहीतरी मोठा असतो. तर चला. आणि आपला आज 365 दिवस चॅलेंजचा 170वा दिवस आहे आपला. तिने सेट आले. तर चला वॉर्मअपची तयारी करू. पहिल्यांदा चालताना दिसली होई गाडी. ॲडव्हान्स एक्सेल कोर्स असतो एक माहिती का, ॲडव्हान्स एक्सेल. ते जर ॲडव्हान्स एक्सेल शिकला कोणता जॉब देतो खंडाचा. माझा एक मित्र आहे ना, त्याला सांगितलं आपले चायनीजच होते बोलून भाऊ म्हणलं काय होतं. माझं दम देऊन तर काहीच लागलं नाही. सगळ्यात केलं तिथं स्किपिंग प्रॅक्टिस का. मारा ना. कुठं आणले? हा काय काय वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता काय वर जाऊ आणि जॉगिंग करू 2 ते 3 किलोमीटर आपली रेग्युलरची. तर चला. करांचा झाला जॉगिंग कंप्लीट. तर आज आपल्याला 2 किलोमीटर मारून येऊ आणि त्याच्यानंतर आज वर्कआउट काय करायचं ते बघू. कारण की शनिवार आहे आज, उद्या बाहेर जायचं आहे. तर बघू आता कोणता वर्कआउट करायचं काय नाही.
एक जण त्याला ओव्हरटेक करू आपण आता, बघू ओव्हरटेक होतं की नाही, कारण की 300 मीटरचा अंतर आहे. चला तर 100 मीटर बाकी आहे. फक्त 20 ते 30 मीटर बाकी होतं. 300 मीटर कवर केलं. चला बॉडी कूल डाऊन करू आता. टार्गेट असलं ना मजा येते, लागते पण आणि मजा पण येते. तर चला एक साफ केलं वाटतं कोणतरी पण. तर चला 2.5 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर जायच्या टायमाला एकदम नॉर्मल गेलो, याच टायमाला फक्त स्टेपिंग टाकलं, कारण की एक मुलगा पळत होता, त्याला टार्गेट बनवलं होतं आपण. 300 मीटरचा डिस्टन्स होता आपला. 300 मीटरच्या डिस्टन्सला मी 10 ते 20 मीटरपर्यंत केलं कवर, इथून एवढं. तर स्पीड वर्ल्ड होती, पण त्याचा पण शेवटचा टप्पा होता, त्यांनी पण लास्ट वर्ल्ड नाही. त्यांनी सेम स्पीड असली ना बरोबर ॲक्युरेट कवर झालं असतं. तर आपली प्रॅक्टिस अजून कमीच आहे, अजून थोडी वाढवून लागेल. पहिलं आपलं टार्गेट होतं त्या विहिरीपासून जाऊन इथं मी 6 मिनटात आलतो, 6:04 मध्ये काहीतरी. आता जास्त लागतो, 6-7 मिनटं लागतो. अजून 1 मिनटात कमी करायचं आपल्याला. तर करू आपण काहीतरी, कारण की आता डिसेंबरला मॅरेथॉन पण येत्या, त्यात पण पार्टिसिपेट करायचं आपल्याला. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे एकदा तरी आपल्याला ट्राय करायचं आहे ट्रॅकॅथलॉन, नाही का. त्यात कसं आहे, त्याचं सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग असते, तिन्ही इव्हेंट एक सोबतच असते आणि कितीतरी घंट्यामध्ये कवर करायचे असते. हा फंडा असतो त्याच्यात. तर चला त्याला प्रॅक्टिस करू. एकदा सायकल घ्यायची आपल्याला, सायकल घेतली ना मग सायकलची प्रॅक्टिस चालू होईल. पण हे स्विमिंग, हे पाणी आहे पण हे पाणी काहीच कामाचं नाही, काय पुरं खराब पाणी आहे. नाही तर इथं असलं ना, इथून दररोज आपण स्विमिंग करून गेला असतो. हा फंडा आहे. चला बॉडी कूल डाऊन करू आणि आजच्या वर्कआउटला पोहू. हे बघा पाणी वरतूनचा पूर्ण भरलं बघा. आता फक्त एक पाऊस पडणार, पाणी वरतून चालू होणार लगेच. वरतून झालंच चालू होते काय थोडं थोडं. खाली जाऊ आता, विवाह दिसतं बघा. हे धरणाची भिंत आहे, ही वर आहे आपलं आणि खाली आहे. ह्याच्यावरून पाणी खाली येतं इथून येऊन मग त्या नाल्याने तसं तिकडे जातं. आपला रस्ता ब्लॉक होतो मग, कारण आपलं ग्राउंड खाली आहे. पहिले लय गवत होतं, आता साफ केल्यापासून केवढं मोठं ओपन प्लेस झालं बघा. कोणाच्या अकॅडमीमध्ये दाद्या होता आवाज, मला तिथं चालता. तर जॉगिंग झाली आता कंप्लीट आपली. तर खाली आलो. तर आता काय करू आपण, नॉर्मल स्किपिंग आणि वर्कआउट करू थोडासा. आणि त्याच्यानंतर आपण योगा डे आज, तर योगाचे थोडेसे पोज करू आता, थोडेसे योगामध्ये योगाचा वर्कआउट करू थोडासा. तर चला पहिले आपण रेग्युलरमध्ये स्किपिंग मारून घेऊ, त्याच्यानंतर योगाचे मुवमेंट बघू आपण. चला बदाम खायला काय, मला एक द्या. स्किपिंग कुठे तिकडेच आहे.
स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. 100-100चे 5 सेट मारले आपण. तर 5 स्किपिंग मारल्या. तर आजचा वर्कआउट रेग्युलर मधला कंप्लीट झाला. आता काय करू आपण, आज योगा दिवस आहे म्हणून योगाची मुवमेंट करू. आज कोणकोणते एक स्टेप योगाचे आपल्या वर्कआउटमध्ये कामाला येईल आणि त्याचं बेनिफिट काय होईल ते बघू. तर चला योगाची मुवमेंट बघू. तर योगा दिवसमध्ये आपला पहिला वर्कआउट आहे, म्हणजे योगा आहे सॉरी. तर तो आहे भुजंगासन. भुजंगासनने काय होतं, आपण पहिले योगा करू तो, मग त्याच्यानंतरची माहिती सांगून आपल्या रनिंगमध्ये काय आपलं बेनिफिट होतं त्याचा. तर चला. तर याचा बेनिफिट काय आहे, आपण जेव्हा रनिंग करतो, रनिंग करताना आपण 5 किलोमीटर केलं, 10 किलोमीटर केलं, तर तेव्हा काय होतं माहिती का, आपल्या पाठीत चमक निघते, बॅक साईड पाठ दुखते कंटिन्यू असं राहून. ह्याने काय होतं, जे पाठीचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर होतो. आणि ज्याला पाठीत गॅप आहे, मणक्यात गॅप ते म्हणजे हा रिकवर होतो हळूहळू. तर हा सगळ्यात आपल्या बॉडीचं सगळ्यात मेन पार्ट म्हणजे बॅकबोन असते, मणक्याचं हाडू. ते जर ओके असलं तर पूर्ण बॉडी ओके राहते, त्याच्यावर पूर्ण बॉडी डिपेंड असते. त्याच्यामुळे ह्या एक्सरसाइजने आपले मणक्याचं हाड एकदम स्ट्रॉंग बनतं. तर चला दुसऱ्या योगाकडे जाऊ. तर आता दुसरा योगा आहे आपला धनुरासन. तर तो पण बॅकबोनला सपोर्ट करतो. चला धनुरासन कसं करायचं ते आपण बघू. हा पण योगा आपल्याला बॅकबोनला सपोर्ट करतो, हे दोन्ही योगा. तर चला तिसऱ्या योगाकडे जाऊ आपण. तर आपला तिसरा योगा आहे हलासन. हे आपले सर्व योगा नाही का, जे बॅकबोन असतो ना आपला, ज्याचा कमराचा त्रास आहे त्यासाठी सगळं हे एक्सरसाइज. आणि रनिंगमध्ये फक्त आपल्या सगळ्यात मेन तीच असते, कंबर आणि बॅकबोन. हे स्ट्रॉंग बनवलं तर तुमचं रनिंग परफॉर्मन्स स्ट्रॉंग बनतो. आणि ज्याला कमरेचा त्रास आहे त्याचा पण ओके होतो. चला हलासन कसं आहे तिथे बघू आपण. लाईट जायची झोपी. हा पण योगा तुम्ही करू शकता बॅकबोनसाठी. तर चला पुढच्या योगाकडे जाऊ. चला आता चौथा योगा आहे आपला उष्ट्रासन. तर कसा करायचा तर चला बघू. पोझिशनमध्ये घ्यायचं. हा पण योगा बॅकबोनसाठीच आहे. आपण आज सगळे योगा करणार ते बॅकबोनसाठीच करणार आहे. तर चला पाचवा योगा काय आहे ते बघू. तर आता पाचवा योगा आपला बालासन. कसा करायचा, पोझिशन सेम आहे. हे आज आपण योगा केले. हे योगा सगळे आपले योगा फक्त बॅकबोनसाठीच आहे. कारण की आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट बॅकबोन आहे. बॅकबोन मजबूत असली सगळं ओके होतं.
तर ज्याला मणक्याचा त्रास आहे किंवा पाठीचा त्रास आहे त्यासाठी हे योगा सर्वात बेस्ट आहे. आणि आपण ह्याच्यातले अर्धे योगासन काय करतो आपल्या स्ट्रेचिंगमध्ये यूज करतो. तर ह्याने काय होतं बॅकबोन प्रॉब्लेम होत नाही. तर चला आजचा योगा डेमुळे योगाचे आपले आसन कंप्लीट झाले. तर चला आपल्या रेग्युलरमध्ये एक्सरसाइज जाऊ. तर ॲपचे आपले 2 सेट कंप्लीट झाले. 3-3 2 सेट कंप्लीट झाले आपले रेग्युलरमधले. तर चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आज आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता. चला टोचायला यार काय समजा नाही. चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज आपण बघितलं योगा दिवस होता आज. तर योगाचे सेशन आपण आपल्या स्ट्रेचिंगमध्ये कोणकोणते उपयोगी होते एक्सरसाइज योगाची तर ती आज बघितली आपण. तर बॅकबोनसाठी सगळ्यात मेन होती, कारण की सगळ्यात मेन गोष्ट बॅकबोनच आहे आपलं रनिंगमध्ये. तर हे त्यासाठी ज्याला बॅकचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही करायची. ज्याला रनिंगमध्ये बॅकचा प्रॉब्लेम येतो त्यांनी ह्याच्यातून कोणताही योगा केला ना तर जमतो. स्ट्रेचिंगमध्ये ॲड करायचा हा तुम्ही. तर चला आजचा कंप्लीट झाला. तर चला आता जायची तयारी करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज केला आपण योगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तर करंग्याला आता गाडी वर लावली आपण. तर चला निघू आता. इथंच कचरा फेकते बघा ते सगळं ह्याच्यात देवाचा बिवाचा. हे धरण आहे बघा, ते पलीकडून केमिकल कंपन्या सोडून पाणी खराब करते आणि इथं हे लोक देवात सामान टाकून पाणी खराब करते बघा. ह्याच्यामुळे तर पाणी खराब आहे सगळं डिझेलचं. चला निघू आता घरी.
खायला नाही आणलं त्यांना, खायला आणणं लागेल, उद्या आणू खायला. पोळ्या आणणं लागेल, आज पोळ्याच नव्हत्या उरल्या.